जय श्री भावांनो, तो हा आहे माझा फर्स्ट व्लॉग. तर जेणेकरून मी चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर स्थळी. तसेच मंदिरात जाऊन आपण नेक्स्ट वज्रेश्वरी माताच्या मंदिरात पण जाणार आहे, तर ते पण दाखवतो. चला क्यों रे आगे जा रहे मागे आउटफिट कैसे लग रहा है चेक करो भाई. जय 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 वज्र काळोखाच्या सारून राठीला बाई ग पहाट. रस्त्यात झाला एकदम सगळ्यात मोठा सीन. तर मागचा जो दरवाजा होता तो डायरेक्ट ओपन होत होता. काही प्रॉब्लेम असल्यामुळे तो प्रॉब्लेम आम्ही फिक्स केला. बसलो, चाललो, निघालो वापस आपल्या प्रवासाला. काही कुठं बाहेर जायचं आणि प्रॉब्लेम नाही येणार गाडीत असं काही होऊ शकतच नाही आमच्याबरोबर कधी. तर महाराजांचे पुन्हा नाव घेऊन प्रवासाला वापस सुरुवात केली. काही प्रॉब्लेम नाही येणार ह्याची शक्यता मी बाळगली. त्यानंतर ही जो गोष्ट आहे तुम्ही कधी खाल्लेली का, ह्याला आमच्या इथं बोलतात पोंगे. खतरनाक एकदम टेस्टी लागतात. त्यानंतर मिसळ खाऊन चहा वगैरे पिऊन हॉटेलमध्ये एक ठिकाणी थांबून त्यानंतर अप्रतिम असं नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो पुन्हा परत एकदा. हा आहे माझ्या मामाचा मुलगा आणि आहे मामाची मुलगी. दोन्ही एकदम अगभाव आहे, ट्विन्स येते. त्यानंतर गाडीत पेट्रोल टाकून पुन्हा परत चाललो. आणि गाण्यांची वाईब एक नंबर. महाराजांकडे चाललो, महाराजांचे गाणे नसले तर मजाच नाही वाईब. गाण्यांचा एकदम आस्वाद घेत एकदम मजा करत निघालो. त्यानंतर उतरलो गाडीतनं. गाडीत तर उतरताच एकच नंबर असं महाराजांचं मंदिर डोळ्यासमोर दिसल्यानंतर एकच नंबर अशी वाईब तिथली. अप्रतिम असं मंदिर बांधण्यात आलंय. तर एकदम प्रसन्न असं वातावरण, अप्रतिम असे नजारे आणि महाराजांच्या स्थळी गेल्यामुळे भाई असं एक अंगात असा काटा येतो की महाराजांकडे आलेलो आहे. महाराजांचं एकमेव असं मंदिर महाराष्ट्रात. तिथे गेल्यानंतर मी ब्लॉग स्टार्ट केला. तर बघा पुढे काय होतंय. सगळी माहिती ब्लॉगमध्ये दिलेली आहे. पुरी टूर अशी मंदिराची मी दिलेली आहे. तर एन्जॉय करा ब्लॉग, बघा पूर्ण. ते महाराजांच्या मंदिरातच यायला भेटलेलं आहे आणि आलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. प्राचीन गोष्टी बघायला भेटणार. या सगळे बालपणातले त्यांची आई वडील, अभिषेक सोहळा, भरपूर अशा अप्रतिम गोष्टी आहेत. त्यानंतर सोबती मावळ सरदार नंतर कीर्तन सिंहासन त्यावरी माहिती देताना महाराजांच्या काळातली तलवार वगैरे शाजीची जाऊ रत्न शिवबाग माय ग ग ग. त्या काळात वापरले जाणारे शस्त्र ते आता बनवण्यात आले असते आणि त्याचं आपल्याला माहिती घडवून देण्यात भरपूर असं. त्यानंतर वरती आल्यावर चारी साईडचे निरीक्षण करता येईल असं बांधण्यात आले आहे.
त्यानंतर पुढे जाऊ. दार लागत शेवट लास्ट इकडनंच एक्झिट असून लास्ट एक्झिट बाहेर जाण्यासाठी द्वार. बाहेर आलेलो. त्यानंतर पुढे गेलो वज्रेश्वरीच्या देवीला. तिकडं पण कॅमेरा अलाउड नसून व्हिडिओ नाही काढली. त्यानंतर बजरंगबलीच्या साईडलाच असलेलं मंदिर तिथं पूजा केली. थोडीशी क्लिप देवीची घेऊ शकलो. त्यानंतर जो दुसरा स्टॉप होता तिथं गेलो जीवदानी आई म्हणजे जीवदानी मातेच्या मंदिरात. तिथं एकूण 1600 पायऱ्या असून 16च्या पायऱ्या चढत चढत आईच्या दरबारात गेलो. तिथे पण एकदम भरपूर असं मन भरून आलं होतं. देवीला बघताच इतका भारी क्षण, भाविकांची श्रद्धा. आणि आईला बघून आम्ही आलो त्यानंतर घरी. मध्ये थांबलो एक हॉटेलपाशी. खूपच भारी असं जेवण तिथलं. जेवण करून सगळी फॅमिली वगैरे भरपूर असे क्षण, भारी क्षण सगळे परिवाराबरोबर भेटले. त्यानंतर जेवण वगैरे करून त्यानंतर जेवण आलं. जेवण वगैरे सगळं नीट करून आम्ही आलो घरी. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा आणखीन एक नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.